तूळ राशी, होळीच्या रात्रीपासून नशीब चमकणार. एक गोष्ट दुर्लक्ष करू नका. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. एक क्षण थांबा. जर तुमची राशी तूळ असेल तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण होळीची रात्र तुमच्या आयुष्यात एक असा वळण घेऊन येत आहे ज्यामुळे तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात होऊ शकते. पण या सगळ्यात एक छोटीशी गोष्ट आहे जी अनेक लोक दुर्लक्षित करतात, आणि तीच गोष्ट त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या भाग्याला थांबवते. म्हणून सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, जय स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, तुमची ही एक छोटीशी श्रद्धा तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. तूळ राशीच्या लोकांसाठी होळीचा काळ हा फक्त रंगांचा सण नसतो. तो एक नवीन सुरुवात, जुन्या दुःखांचा अंत आणि आशेचा नवा किरण घेऊन येतो. गेल्या काही महिन्यांमध्ये तूळ राशीच्या अनेक लोकांनी खूप काही सहन केलं आहे. काहींना आर्थिक ताण आला, काहींना नोकरी किंवा व्यवसायात अडथळे आले, तर काहींच्या नातेसंबंधांमध्ये ताण निर्माण झाला. अनेक वेळा असं वाटलं असेल की माझं नशीब इतकं कठीण का आहे? पण कधी कधी नियती आपल्याला थोडा काळ थांबवते, कारण योग्य वेळ अजून आलेली नसते आणि आता ती वेळ जवळ येत आहे. होळीच्या रात्रीपासून तुमच्या आयुष्यात हळूहळू सकारात्मक बदल सुरू होण्याची शक्यता आहे. काही लोकांच्या आयुष्यात अचानक एखादी चांगली बातमी येऊ शकते. काहींना बराच काळ अडकलेलं काम पूर्ण होण्याचा मार्ग दिसू शकतो, तर काहींना आयुष्यात नवी दिशा मिळू शकते. पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी ओळखण्याची क्षमता. कधी नशीब आपल्या दारावर येतं, पण आपणच ते ओळखू शकत नाही. म्हणून होळीच्या आसपास येणाऱ्या प्रत्येक संधीचा शांतपणे विचार करा. तूळ राशीचे लोक मनाने खूप चांगले असतात. तुम्ही नेहमी इतरांच्या भावनांचा विचार करता, पण अनेक वेळा असं होतं की तुम्ही दुसऱ्यांसाठी खूप काही करता आणि त्या बदल्यात तुम्हाला अपेक्षित प्रेम मिळत नाही. यामुळे तुमच्या मनात कधी खूप वेदना साचतात. पण होळीचा सण आपल्याला एक शिकवण देतो. जुन्या गोष्टी सोडून द्या. होळीचा अग्नी जसा वाईट गोष्टी जाळून टाकतो, तसंच तुम्हालाही तुमच्या मनात साचलेली नकारात्मकता जाळून टाकावी लागेल. जर तुम्ही हे केलंत तर तुमचं मन हलकं होईल आणि तुमच्या आयुष्यात नवी ऊर्जा निर्माण होईल. आर्थिक बाबतीतही काही सकारात्मक संकेत दिसत आहेत. ज्या लोकांना बराच काळ पैशांबाबत अडचणी येत होत्या, त्यांना अचानक एखादी संधी मिळू शकते. काही लोकांना नोकरीत प्रगती होऊ शकते, तर काहींना व्यवसायात नवीन मार्ग सापडू शकतो. पण इथे एक इशारा देखील आहे. होळीच्या आसपास काही लोक तुमच्यासमोर गोड बोलून एखादा प्रस्ताव घेऊन येऊ शकतात. कधी लोक आपल्याला मोठी स्वप्न दाखवतात, पण त्यामागे त्यांचा स्वार्थ लपलेला असतो. म्हणून कोणत्याही आर्थिक निर्णयापूर्वी नीट विचार करा. नातेसंबंधांच्या बाबतीतही हा काळ खूप महत्त्वाचा ठरू शकतो. काही लोकांच्या आयुष्यात जुन्या गैरसमजुती दूर होऊ शकतात. ज्या नात्यांमध्ये अंतर निर्माण झालं होतं, त्या नात्यांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण होऊ शकते. काही लोकांच्या आयुष्यात नवीन नात्याची सुरुवात देखील होऊ शकते. पण लक्षात ठेवा, खरं नातं तेच असतं जे तुमच्या कठीण काळातही तुमच्या सोबत उभं राहतं. तूळ राशीच्या अनेक लोकांनी आयुष्यात खूप एकटेपणा अनुभवला आहे. लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला असेल, काहींनी तुमच्यावर विश्वासघात केला असेल. पण त्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं मन कठोर होऊ देऊ नका, कारण तुमचं मन जितकं चांगलं आहे तितकंच सुंदर भविष्य तुमची वाट पाहत आहे. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. ज्यांनी खूप मेहनत घेतली आहे त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, यश एका दिवसात मिळत नाही. त्यासाठी सातत्य आणि संयम खूप आवश्यक असतो. होळीची रात्र तुम्हाला एक संदेश देत आहे. तुमच्यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणतीही अडचण तुमचा मार्ग अडवू शकणार नाही. पण इथे एक गोष्ट पुन्हा सांगतो, एक छोटीशी चूक तुमच्या आयुष्यात येणाऱ्या भाग्याला थांबवू शकते. ती चूक म्हणजे नकारात्मक विचार. जर तुम्ही सतत स्वतःला कमी समजत राहिलात तर तुम्ही स्वतःच तुमच्या संधी नष्ट कराल. म्हणून या होळीला एक निर्णय घ्या, जुन्या दुःखांना निरोप देण्याचा आणि नव्या आशेने पुढे जाण्याचा. कधी आयुष्यात खूप अंधार वाटतो, पण त्या अंधारानंतरच सर्वात सुंदर सकाळ येते. आणि कदाचित तूळ राशीच्या लोकांसाठी ती सुंदर सकाळ आता जवळ आली आहे. होळीच्या रात्री एक छोटासा उपाय करा. त्या दिवशी मन शांत ठेवा, देवाचं नाव घ्या आणि मनातल्या सगळ्या चिंता त्या अग्नीत अर्पण करा. विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यात हळूहळू सकारात्मक बदल दिसायला लागतील. आता शेवटी एक मनापासून सांगायचं आहे,
जर तुम्ही आयुष्यात खूप संघर्ष केला असेल, जर तुम्हाला कधी-कधी असं वाटलं असेल की तुमचं कोणी ऐकत नाही, तर हा संदेश कदाचित तुमच्यासाठीच आहे. कारण देव कधीही कोणालाही कायमचं दुःख देत नाही. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो आणि कदाचित तुमच्या आयुष्यात तो प्रकाश आता येणार आहे. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की आता तुमच्या आयुष्यात चांगले दिवस यावेत, तर कमेंटमध्ये नक्की लिहा, माझ्यावर स्वामींची कृपा आहे. कारण कधी-कधी एक छोटासा संदेशही आयुष्य बदलून टाकतो. कदाचित आजचा हा संदेश तुमच्यासाठीच असेल. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.